नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन योजना घेऊन आहोत. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, आदिवासी उपयोजना आणि आदिवासी उपयोजना बाह्य. तर या योजनेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर ही योजना कशा प्रकारे कार्य करते आणि अर्ज कशा प्रकारे करू शकता आणि या योजनेमध्ये आपल्याला किती प्रकारे अनुदान हे मिळू शकतं. तर सारोज भागाच्या जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी दृष्टिकोनातून तसेच सिंचनाचे शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राबवली जाते. ही योजना फक्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येते. तर यासाठी अनुदान बघा, योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी 2.5 लाखाचं अनुदान आहे. जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50,000चं अनुदान आहे. इन बोरवेल बोरिंगसाठी 20,000चं अनुदान आहे. पंप संच 20,000, वीज जोडणी आकार 10,000, शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्थिकरण 1,00,000, सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन 50,000 किंवा तुषार सिंचन 25,000, PVC पाईप 30,000, परसबाग 500 रुपये या बाबीवर अनुदान देय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हे वगळता बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना आहे आणि सर्व जिल्ह्यातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर फक्त मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकत नाही. तर यासाठी आपण पुढे बघणार आहोत की पात्रता काय असणार आहे. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. लाभार्थी जातीचा दाखला आवश्यक आहे. त्यानंतर 7/12/8 उतारा सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर लाभार्थी वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी पाहिजे किंवा 1.5 लाखाच्या आसपास पाहिजे. उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर लाभार्थी जमीनधारणा 20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत जमीन, विहिरीसाठी किमान 40 हेक्टर असणे बंधनकारक आहे. म्हणजे 40 हेक्टर जमीनपर्यंत तुमच्याकडे जमीन असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला विहिरीचा हा लाभ मिळणार आहे. तसेच विहिरीचा लाभ तुम्हाला मिळू शकत नाही त्यापेक्षा कमी जमीन असेल तर ही पात्रता आहे. तर या पात्रतेमध्ये जर तुम्ही असाल तर शेतकरी मित्रांनो, अवश्य या योजनेचा लाभ आहे. ही योजना खूप साधी आणि सोपी आहे आणि खूप लवकर पैसे देखील मिळत असतात. नंतर या योजनेबद्दल सांगायचं झालं तर या योजनेचा लाभ तुम्ही जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन घेऊ शकता. आणि त्यानंतर बघा, एकदा कुटुंबी संबंधित योजना पूर्ण लाभ घेतल्यानंतर तुम्हाला 5 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे एकदा तुम्ही आता अर्ज भरला, जर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटला तर त्याच्या पुढं तुम्हाला 5 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ हा मिळणार नाही. तर याच्या पुढं आपण बघूया आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत. तर नवीन विहीर या बाबीकरता जातीचा दाखला लागणार आहे. नंतर 7/12/8चा उतारा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे. नंतर तुमचे प्रतिज्ञापत्र 100 रुपये स्टॅम्पवर किंवा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरवर लिहून घ्यायचे. नंतर अपंग असल्याचे प्रमाणपत्र लागणार आहे आणि तलाठी यांच्याकडील दाखला, सामायिक एकूण धारणा क्षेत्राबाबत 0.45 हेक्टर ते 6 हेक्टर जमीन माझ्याकडे आहे असा दाखला तुम्हाला लागणार आहे. विहीर नसल्यास प्रमाणपत्र. नंतर प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटापेक्षा जास्त अंतरावर असलेला दाखला. त्यानंतर प्रस्तावित विहीर सर्वे नकाशा, चतुर्सीमा, भूजल सर्वे, विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्ध दाखला, कृषी अधिकारी यांचे श्रेणीय पाणी व शिफारसपत्र. त्यानंतर गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र, ज्या जागेवर विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो. त्यानंतर मान्य प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाचे केंद्रीय असहाय्य SCA या घटने कलम 275 अंतर्गत उपलब्ध करून दिलेला राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे प्रमाणपत्र. त्यानंतर ग्रामसभेचा ठराव तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर एवढी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही नवीन विहिरीसाठी अर्ज करत असाल तर. आणि ही योजना 100% अनुदानावर योजना आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे देय रक्कम नाही, ही 100% अनुदान रक्कम आहे. त्यानंतर जुनी विहीर आणि इन बोरवेल या बाबीकरता तुम्हाला कुठले प्रमाणपत्र लागणार आहे. तर सक्षम प्राधिकारी यांच्याकडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुम्ही तहसीलदार यांच्याकडील मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न तुम्हाला लागणार आहे. त्यात ते 1.5 लाखापेक्षा कमी पाहिजे किंवा दारिद्र्यरेषेखालील असलेबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला BPL PV कार्ड ते लागणार आहे. नंतर जमीन धारण्याचा अद्ययावत 7/12 उतारा दाखला 8 उतारा लागणार आहे. त्यानंतर ग्रामसभेचा ठराव लागणार आहे. तलाठ्याचा दाखला लागणार आहे की तुमच्याकडे जमीन ही 20 हेक्टर ते 6 हेक्टरच्या दरम्यान आहे किंवा 4 हेक्टर आहे. लाभार्थ्याचे बंधन प्रमाणपत्र तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घ्यायचे आणि कृषी अधिकारी व शिफारसपत्र. त्यानंतर 8 शिवायांचे शिफारसपत्र. त्यानंतर ज्या विहिरीत जुनी विहीर दुरुस्ती इन बोरवेल घ्यायचे असेल त्या विहिरीचे काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो घ्यायचे आहे तुम्हाला. नंतर इन बोरवेल बोरिंग भूजल सर्वे, विकास यंत्रणेकडील फेसिबिलिटी रिपोर्ट आणि अपंगत्व असल्याचा दाखला.
त्यानंतर पुढे बघूया शेततळ्यास अस्थिकरण, वीज जोडणी आकार आणि सुस्थिर सिंचन याबाबत करिता कुठकुठले डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत. तर सक्षम अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र, त्यानंतर 1.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी पाहिजे, त्यानंतर आपल्याला BPL कार्ड पाहिजे, नंतर 7/12 उतारा 8 किंवा तुमच्याकडे जमीन 20 हेक्टर ते 6 हेक्टरपर्यंत आहे ना, ग्रामसभेची मंजुरी पाहिजे. शेततळे अस्थिकरण पुनर्बाबत 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला स्टॅम्प लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर काम सुरू करण्यापूर्वीच आपल्याला फोटो घ्यायचे आहे आणि विद्युत कनेक्शन, विद्युत पंप नसलेल्याबाबत हमीपत्र आपल्याला लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर प्रकल्पाधिकारी यांच्या उपसंचालक केंद्रातून शासनाच्या वित्त सहाय्यक कलम उपलब्ध करून प्रमाणपत्र आपल्याला लिहून घ्यायचे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही या बिरसा मुंडा योजनेचा लाभ घेऊ शकता आणि आपण या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट आपल्याला पाहिलेले. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा.